हॅलो स्टुडंट्स, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण MBO ही कन्सेप्ट समजून घेणार आहोत. MBOचा फुल फॉर्म हा मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह असा आहे. ओके, आता MBO म्हणजे काय? तर MBO ही एक काय आहे, एक सिस्टीम आहे की ज्यामध्ये काय केलं जातं, तर एखादी कंपनी किंवा ऑर्गनायझेशनचा विचार केला तर त्या कंपनीमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये टॉप लेवलपासून लोअर लेवलपर्यंत जेवढे लोक इन्व्हॉल्व असतात, म्हणजे ते मग वेगवेगळ्या पोझिशनवर काम करणारे असू दे, मॅनेजर असतील किंवा डिपार्टमेंटल हेड असतील किंवा सबऑर्डिनेट्स असतील किंवा साधे वर्कर्स असतील, तर काय केलं जातं, तर इथे MBO प्रोसेसमध्ये ह्या प्रत्येक व्यक्तीसाठी इंडिव्हिज्युअली काय केले जातात, काही ऑब्जेक्टिव्ह किंवा गोल सेट केले जातात की जेणेकरून काय केलं जातं की प्रत्येकाला आपल्या कामाची दिशा थोडक्यात काय केली जाते, ठरवून दिली जाते. प्रत्येकाला माहीत असतं की माझा एम काय आहे, मला काय साध्य करायचं आहे, बरोबर. आणि प्रत्येकजण आपलं जे एम असतं ते अचीव करण्याच्या मागे काय करत असतो, प्रयत्न करत असतो. आणि ह्या सगळ्याचा फायदा हा ऑल ओव्हर ऑर्गनायझेशनच्या जे मेन एम असतं, फायनल एम, एक कंपनी किंवा ऑर्गनायझेशनचा जो मुख्य हेतू असतो तो साध्य करण्यासाठी ह्या सगळ्यांचा उपयोग होतो. ओके, म्हणजेच थोडक्यात आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, तर MBO प्रोसेसमध्ये काय केलं जातं, तर प्रत्येक व्यक्तीला इंडिव्हिज्युअली काय केले जातात, काही गोल सेट करून दिले जातात. ओके, मग आता ह्याच्यामध्ये बघा, MBO इज द मोस्ट वाइडली एक्सेप्टेड फिलॉसॉफी ऑफ मॅनेजमेंट टुडेज. Its aim at accomplishment of objective through participation of all concerned person in an organization. The term MBO was coined by Peter Drucker in 1954. सध्या आपल्याला माहीत आहे की बिझनेस वर्ल्डमध्ये मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन चालू आहे आणि ह्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये MBOला खूप महत्त्व सध्या आपल्याला दिसून येतं. ओके, आणि ह्यामध्ये काय केलं जातं, तर प्रत्येक व्यक्तीचा पार्टिसिपेशन किंवा प्रत्येक व्यक्तीचा हा ऑर्गनायझेशनचा जो मेन हेतू असतो तो साध्य करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा सहभाग कसा होईल किंवा प्रत्येक व्यक्ती कसा सहभाग घेईल याकडे MBOमध्ये काय केलं जातं, लक्ष केंद्रित केलं जातं. MBO ही कन्सेप्ट ही पहिल्यांदा जर कोणी मांडली असेल तर ती पीटर ड्रकर याने मांडली आहे, जे मॅनेजमेंट थिंकर आहेत त्यांनी, आणि ती 1954मध्ये त्याने काय केली आहे, पहिल्यांदा मांडली आहे. ओके, मग आता त्याची डेफिनेशन बघूया MBOची. MBO इज रिगार्डेड ॲज अ सिस्टीम फॉर इम्प्रूव्हिंग परफॉर्मन्स बोथ द इंडिव्हिज्युअल मॅनेजर अँड द एंटरप्राइजेस ॲज अ होल by the setting of objective at the corporate, departmental and individual managers level. म्हणजे मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच MBO ही एक सिस्टीम आहे की ज्यामध्ये काय केलं जातं, परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंटकडे लक्ष दिलं जातं किंवा परफॉर्मन्स इम्प्रूव्हमेंट कसा होईल, म्हणजे थोडक्यात इम्प्रूव्हमेंट मग ते इंडिव्हिज्युअल असू दे किंवा पूर्ण ऑर्गनायझेशनच्या कामामध्ये इम्प्रूव्हमेंट असेल, ते करण्याकडे काय केलं जातं, लक्ष केंद्रित केलं जातं. आणि हे करताना इम्प्रूव्हमेंट करताना कशा पद्धतीने केली जाते, तर प्रत्येक व्यक्तीसाठी, मग तो कुठल्याही लेवलला काम करणारा असू दे, कॉर्पोरेट असू दे, डिपार्टमेंटल हेड असू दे, इंडिव्हिज्युअल मॅनेजर असू दे, कुठल्याही लेवलला ऑर्गनायझेशनच्या कुठल्याही लेवलला तो काम करणार असतो, ते त्याच्यासाठी व्यक्तिगत किंवा इंडिव्हिज्युअल काय केले जातात, काही गोल सेट केले जातात आणि त्याच्या आधारावर ऑल ओव्हर ऑर्गनायझेशनचं आणि त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या परफॉर्मन्समध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचं काम हे MBO प्रोसेसमध्ये केलं जातं. ओके, मग आता MBO प्रोसेस, आपण मगापासून MBO प्रोसेस हे ऐकतो आहे. मग आता ॲक्च्युअलमध्ये MBO प्रोसेस कशी असते, म्हणजे कोणत्या स्टेप त्यामध्ये फॉलो केले जातात ते आता आपण बघणार आहोत. पहिली जी MBO प्रोसेसमधली स्टेप आहे ती आहे डिफाईन ऑर्गनायझेशनल गोल. ओके, म्हणजे ह्यामध्ये काय केलं जातं बघा, द फर्स्ट स्टेप इन द प्रोसेस ऑफ MBO इज टू डिफाईन ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्स. These objectives are based on the mission and vision of an organization. The objectives are generally set by the management team. Once the goals are established, this should be made known to all the members of the organization. पहिल्या स्टेपमध्ये
MBO प्रोसेसमध्ये काय केलं जातं, तर ज्या ऑर्गनायझेशनमध्ये MBO प्रोसेस राबवली जाते त्या ऑर्गनायझेशनचा मुख्य हेतू काय आहे किंवा मुख्य उद्देश काय हे पहिल्यांदा ठरवलं जातं. आणि हे ठरवण्याचं काम हे टॉप लेवल मॅनेजमेंटमध्ये जे मॅनेजर्स वर्क करत असतात, काम करत असतात, त्यांच्यामार्फत काय केलं जातं, हे ठरवलं जातं. आणि एकदा त्यांनी ऑर्गनायझेशनचं ऑब्जेक्टिव्ह ठरवलं की ते इतरांना माहिती करून देण्याचे काम हे त्यांच्यामार्फत केलं जातं. ही काय आहे, MBO प्रोसेसची पहिली स्टेप आहे. आणि एक लक्षात घ्यायचं आहे की जे ऑर्गनायझेशनचे जे ऑब्जेक्टिव्ज असतात, ओके, हे ऑब्जेक्टिव्ह हे टोटली ऑर्गनायझेशनचे जे काही मिशन किंवा विजन असतं त्याच्याशी रिलेटेड्स असतात. ओके. त्यानंतर सेकंड स्टेप, डिफाईन एम्प्लॉईज ऑब्जेक्टिव्ह. After the organizational goals are defined, the subordinate work with the manager to determine their individual goals. In this way, everyone get involved in the goal setting. मग आता ज्यावेळी ऑर्गनायझेशनचं ऑब्जेक्टिव्ह किंवा गोल ठरवले जातात त्यानंतर काय केलं जातं, तर जे सबऑर्डिनेट्स जे असतात ते मॅनेजर्ससोबत काय करतात, एकत्र येऊन प्रत्येकासाठी, प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी काय करतात, काही गोल किंवा ऑब्जेक्टिव्ह ठरवण्याचं काम करतात. की अशा पद्धतीने प्रत्येक एव्हरीवन इन्व्हॉल्व इन द गोल सेटिंग प्रोसेस. म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येकजण हा ऑर्गनायझेशनचा जो मेन हेतू असतो तो साध्य करण्याच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होतो. ओके. सेकंड प्रोसेस झाली. त्यानंतर थर्ड प्रोसेस, कंटिन्युअस मॉनिटरिंग परफॉर्मन्स अँड प्रोग्रेस. तर ह्यामध्ये बघा, जस्ट सेटिंग द गोल्स इज नॉट सफिशियंट. ॲट फ्रिक्वेंट इंटरवल्स ॲक्च्युअल परफॉर्मन्स इज रिव्ह्यू जॉईंटली बाय द सुपेरियर अँड द सबऑर्डिनेट. Such periodic evaluation of progress serve as a checkpoint as to where the subordinates stand relative to their goal at any given point of time. ओके. आधी पहिल्यांदा एवढं समजून घेऊया. म्हणजे काय केलं जातं, तर ऑर्गनायझेशनचे गोल किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे गोल्स ठरवून तिथे स्टॉप होणं हे काय नसतं, पुरेसं नसतं. तर त्यासाठी प्रत्येकाला जे काम ठरवून दिलेलं आहे किंवा एक दिशा कामाची ठरवून दिली आहे त्यानुसार तो व्यक्ती काम करतोय का, ऑर्गनायझेशनचे जे एक पाठ ठरवलेला आहे कामाचा त्या पद्धतीने ऑर्गनायझेशनची सगळी कामकाजं होत आहेत का हे पाहणं, म्हणजे थोडक्यात त्याच्यावर मॉनिटरिंग करणं हे सुद्धा काय असतं, गरजेचं असतं. आणि हे वेळोवेळी करण्याचं काम हे कोण करतं, सुपेरियर आणि सबऑर्डिनेट्स करत असतात. ओके. त्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये बघा, ऑल्सो द ॲक्च्युअल परफॉर्मन्स ऑफ द एम्प्लॉईज इज कम्पेअर विथ द प्री डिटरमाइंड टार्गेट. म्हणजे ज्यावेळी मॉनिटरिंग केलं जातं नाही, म्हणजे थोडक्यात काम केलं आहे की नाही ह्याचं ऑब्झर्वेशन केलं जातं, त्यावेळी जे काम केलं जात असतं त्या कामाचं आणि ऑलरेडी त्यांच्यासाठी जे ठरवून दिलेलं काम म्हणजे स्टँडर्ड वर्क जे असतं त्याचं काय केलं जातं, ॲक्च्युअल वर्क आणि स्टँडर्ड वर्क यांचं कम्पॅरिझनही काय केलं जातं, MBO प्रोसेसमध्ये केलं जाते. ही MBO प्रोसेसची तिसरी स्टेप असते. ओके. त्यानंतर नेक्स्ट चौथी, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन. तर ह्यामध्ये बघा, परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन of the employees is then done by the concerned superior. It is understand to examine how well an employees have performed his task. म्हणजे चौथ्या स्टेपमध्ये काय केलं जातं, तर जे एम्प्लॉईज असतात जे काम त्यांना दिलेली जे काम आहे ते करत असतात त्याचं काय केलं जातं, सुपेरियरकडनं किंवा सुपरटेंडंट्सकडनं काय केलं जातं, ऑब्झर्वेशन करून त्याचं मूल्यमापन करण्याचं काम हे ह्या चौथ्या स्टेपमध्ये केलं जातं. म्हणजे ह्यामध्ये काय केलं जातं, त्या एम्प्लॉईज किती क्षमतेने किंवा किती एफर्टने ते काम करत आहेत, त्यांना जे काम दिलं आहे हे इथे चेक केलं जातं. ओके. नेक्स्ट स्टेप बघा, पाचवी स्टेप आहे प्रोव्हाइडिंग फीडबॅक. म्हणजे एम्प्लॉईजच्या कामाचं मूल्यमापन केल्यानंतर प्रत्येक एम्प्लॉईजला त्याच्या कामाचं फीडबॅक दिलं जातं त्याच्यावर जे वरिष्ठ असतात त्यांच्याकडनं, की ह्याचा उपयोग काय होतो, तर त्या एम्प्लॉईजलाही लक्षात येतं की आपण कुठे जर कमी पडत असू किंवा आपल्यामध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंटची गरज आहे तर हे त्याच्या लक्षात येतं.
ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, इन द MBO प्रोसेस कंटिन्युअस फीडबॅक इज प्रोव्हाइडेड टू द एम्प्लॉईज रिगार्डिंग देअर परफॉर्मन्स अँड इंडिव्हिज्युअल गोल्स. ओके, in a joint meeting between the superior and top manager they decide if necessary to make change in the MBO program. ज्यावेळी एम्प्लॉईजना त्यांच्या कामाचं फीडबॅक दिलं जातं त्यासोबतच ज्यावेळी जॉईंट मीटिंग्स होते, म्हणजे ज्यावेळी सुपेरियर अँड टॉप मॅनेजर्सची ज्यावेळी एकत्र येतात ते आणि त्यांच्यामध्ये ज्यावेळी मीटिंग होते त्यावेळी ते हे सगळ्या गोष्टी डिस्कस करतात की ॲक्च्युअलमध्ये एम्प्लॉईचं काम कसं चालू आहे, त्यांना दिलेले जे ऑब्जेक्टिव्ह आहे त्या दिशेने किंवा ते अचीव करण्यासाठी एम्प्लॉई काय करत आहेत. आणि हे करत असताना समजा कुठे MBO प्रोसेसमध्ये किंवा प्रोग्रॅममध्ये कुठे चेंजेस करण्याची गरज त्यांना वाटत असेल तर त्याबाबत निर्णय घेण्याचं कामसुद्धा यामध्ये केलं जातं. ओके, अँड लास्ट जी 6वी स्टेप आहे MBO प्रोसेसची ती आहे परफॉर्मन्स अप्रायझल. तर ह्यामध्ये काय आहे बघा, दिस इज द लास्ट स्टेप ऑफ MBO प्रोसेस. परफॉर्मन्स अप्रायझल is the systematic evaluation of the performance of the employees or through evaluation of individual performance is done at the end of the MBO process. Rewards are given to employees based on successful achievement of objective. म्हणजे ह्यामध्ये थोडक्यात प्रत्येक व्यक्तीचं मूल्यमापन केलं जातं. प्रत्येकाने आपल्या जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ते अचीव केल्यानंतर त्यातून बेस्ट कोण आहे याची कुठेतरी दखल घेतली जाते. जर गरज असेल तर त्यांना तिथे रिवॉर्डही काय केले जातात, दिले जातात, की जेणेकरून पुढच्या वेळी आपणही त्यामध्ये अजून काय म्हणतात ते एफर्टने काम करू, आपल्यालाही रिवॉर्ड मिळेल अशी भावना इतर एम्प्लॉईजमध्ये निर्माण होईल. अशा पद्धतीने काय केलं जातं, MBO प्रोसेसमध्ये कामाचं मूल्यमापन केलं जातं. ओके, ही झाली काय लास्ट स्टेप MBO प्रोसेसची. ओके, आय होप तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात आली असेल. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचे काही पॉईंट्स बघूया. ओके, चालेल मग, थँक्यू.